सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघवने सिंधूला त्याच्या छातीवरचा गुंडांनी चाकूने केलेला वार दाखवलेला असतो. तो वार बघून सिंधू म्हणते की अरे बापरे, तुला अजून दुखतं का? तर राघव हसू लागतो आणि म्हणतो की अगं नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की हा चाकूने कुणीतरी नक्कीच वार केलेला आहे बरं का. तेव्हा आता राघव म्हणतो की कमीत कमी चाकू 3 ते 4 इंच आतमध्ये घुसला होता. तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो की तुझ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं ना, मर्द को कभी दर्द नाही होता. त्यानंतर आता राघव म्हणतो की आणखीन एक जखम आहे बघ. आणि राघव आता त्याचे डोके पाठीमागे करतो आणि केसामध्ये सिंधूला जखम बघायला लागतो. सिंधू म्हणते की कुठं आहे रे, काही सापडत नाही. तेव्हा आता राघव त्याच्या हाताने ती जखम आता सिंधूला दाखवतो. तर सिंधू म्हणते की अरे हा लंबू, तुझ्या अंगावरती तर खूप जखमा आहेत रे. राघव म्हणतो की अगं या जखमा तर काहीच नाहीये, अजून सगळ्यात मोठी जखम मी तुला दाखवलेलीच नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते कुठं आहे? तर राघव आता सिंधूचा हात धरून त्याच्या छातीला लावतो आणि म्हणतो की इथे. राघव म्हणतो की शरीरावरच्या जखमा तर भरल्यात, पण मनावरची जखम अजूनही तशी ताजीच आहे आणि ती जखम फक्त तू भरू शकतेस. तेव्हा हे फक्त तुझ्या हातात आहे असे राघव सिंधूला बोलतो. तर आता सिंधू ही राघवकडे बघू लागते. तेव्हा आता ते ऐकून सिंधू तिचा हात राघवच्या हाताला लावते आणि म्हणते की आपण तुला प्रॉमिस देतो, यापुढे आपण तुझ्या सगळ्या जखमा भरून काढू आणि यापुढे मी तुला एकही जखम होऊ देणार नाही. ते ऐकून आता राघवला खूप हायसे वाटलेले असते. सिंधू म्हणते की आपण तुला प्रॉमिस करतो. तर लगेच चक करत राघव म्हणतो की नाही, पिंकी प्रॉमिसेस असे म्हणत राघव त्याची करंगळी पुढे करतो. तर आता सिंधू राघवच्या करंगळीत तिची करंगळी ठेवते. तेव्हा आता राघव खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही आपल्या बेडरूममध्ये येते आणि आता झोपी गेलेली असते. सकाळी आता मधू ही लवकर उठते आणि आता सिंधूसाठी बॅग घेऊन सिंधूच्या खोलीमध्ये येते. सिंधू आता झोपलेली बघून पटकन मधू आता कृष्णा अशी हाक मारत सिंधूला उठवते. तेव्हा आता डचकून सिंधू उठतच म्हणते की ए सुंदरी, काय ग, आपण किती सुंदर स्वप्न बघत होतो, किती घाबरलो आपण. मधू म्हणते की कृष्ण, तुला माहिती आहे का आज काय आहे ते? तेव्हा विचार करत आता कृष्णा म्हणते की काय आहे ग? आणि हे विचारायला तू आपल्याला झोपेतून उठवलं का? काही पण असेल, संडे मंडे ट्यूजडे, तुला काय करायचं ते? तेव्हा आता मधू म्हणते की अगं आज हळद आहे, तू विसरलीस का? तर आता कृष्णा म्हणते की हे बघ सुंदरी, एकदा का आपण एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवली तर मग ती आपल्या डोक्यातून काही जात नाही. आपलं प्रॉमिसेस दिलेलं तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा रागाने सिंधू आता मधूकडे बघते. मधू मागे सरकत म्हणते की एवढं रागाने बघायची काही गरज नाही माझ्याकडे. हळू आवाजात आता मधू म्हणते की मी तुझ्यासाठी बॅग आणली आणि त्या बॅगमध्ये तू तुझं सगळं सामान पॅक कर. आणि असे म्हणत असतानाच दरवाजात राजेश्री तिथे येते आणि मधूचे बोलणे ऐकते. तेव्हा आता राजेश्री म्हणते की कोण कुठे जातंय? तर ते ऐकून मधू आणि आता सिंधू राजेश्रीकडे बघतात. पुढे येत राजेश्री त्यांच्याकडे बघत म्हणते की काय ग, कोण कुठे जाणार आहात? आणि तुम्ही दोघे बोलत का नाहीत, गप्प का बसलेत, माझ्याकडे का बघतायत असे असे आता प्रश्न राजेश्री मधू आणि कृष्णाला करते. त्यानंतर आता राजेश्री सिंधूकडे बघत म्हणते की सिंधू, तू कुठे जाणार आहेस का? तसं जर असलं तर तू विचारही करू नकोस, कारण आज हळद आहे आणि उद्या लग्न. राजेश्री म्हणते की लग्न होईपर्यंत तू बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, कळलं का तुला? तर आता नाटक करत कृष्णा म्हणते की नाही नाही मदर्स, आपण कुठेही जाणार नाही. तर आता राजेश्री म्हणते की राणी, तू जाणार आहेस का कुठे? तर राणी नाही म्हणताच राजेश्री म्हणते की मग तू सिंधूला काय बोलत होतीस? राजेश्री म्हणते की कुणाचं सामान भरायला तू ही बॅग आणलीस? तेव्हा आता मधू ही सिंधूकडे बघते. तर सिंधू म्हणते की अरे मदर्स, ती काय सांगणार, मी सांगते. तेव्हा आता सिंधू म्हणते की इतके दिवस आपण कुठे राहत होतो ते सांग. तर राजेश्री म्हणते की या खोलीत. तेव्हा आता कृष्णा म्हणते की करेक्ट, पण उद्या आता आपलं वेडिंग होणार, मग आपण इथेच राहणार का? तर हसतच राजेश्री म्हणते की नाही, उद्यापासून तू राघवच्या खोलीत जाऊन राहणार. तेव्हा आता हसतच कृष्णा म्हणते की हे बघ,
घरातल्या घरात आपण शिफ्टिंग करणार आहोत ना, तेव्हा आता राघवच्या रूममध्ये जाण्यासाठी शिफ्टिंग करावं लागेल आणि आपल्याला बॅग बिग भरावं लागेल की नाही. तर राजेश्री म्हणते की हो ग. हसतच राजेश्री म्हणते की असं आहे का, आणि राणी तू किती विचार करते की दुसऱ्याचा, असं आता राजेश्री राणीला बोलते. राजेश्री हसतच म्हणते की राणी तुझी हीच गोष्ट मला फार आवडते बरं का. हसतच मधू म्हणते की कसं आहे ना, आता सिंधू माझी जवळची आहे ना, तेव्हा मला तिच्यासाठी हे करावंच लागतंय, आणि त्यातली त्यात सिंधू माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा आहे. राजेश्री म्हणते की सिंधू तर तुझी बेस्ट फ्रेंड असेलच, पण त्या अगोदर ती माझी मुलगी आहे. राजेश्री म्हणते की आणि माझ्या मुलीला काय होतं काय पाहिजे ते मला बेस्ट कळतंय, तेव्हा तू काळजी करू नकोस. मी माझ्या मुलीला काहीही कमी पडू देणार नाही, असे आता राजेश्री मधूला सांगते. ते ऐकून आता कृष्णा म्हणते की हे बघ मदर, ऑलरेडी तू आपल्याला खूप काही दिलंय, तेव्हा आता आपल्याला काहीच नकोय. तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. माझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न आहे, तेव्हा मी राहिलेली सगळी हाऊस माऊस पूर्ण करणार असल्याचे राजेश्री आता सिंधूला सांगते. मला आता कोणीच अडवायचं नाही, मी तसं घरातल्यांना सुद्धा सांगितलंय, आणि आता तुम्हा दोघींना सुद्धा सांगते. तुम्ही दोघीही लक्षात ठेवा, कळलं का तुम्हाला. आणि आज मी सिंधूला माझ्या हाताने तयार करणार आहे. ते ऐकून मधू म्हणते की आई मी तुम्हाला त्यासाठी मदत करते ना. राजेश्री म्हणते की नाही ग, मी करते तिला तयार, आणि पटकन आता राजेश्री मधूला उठून बाहेर घेऊन जाते. आणि आता इकडे राजेश्री सिंधूला घेऊन जाताच इकडे मधू विचार करते की मला त्या कृष्णावरती लक्ष ठेवायचं होतं. ती काय करते आणि तिच्या डोक्यात काय चाललंय ना, हे मला कळायला पाहिजे होतं. पण या आईने मध्ये येऊन सगळा माझा प्लान फेल केल्याचे आता मधू विचार करते. आणि आता इकडे राजेश्री ही सिंधूला तयार करण्यासाठी घेऊन आलेली असते. सिंधूला आता खूप सुंदर अशी साडी राजेश्रीने घालायला दिलेली असते. ती घालताच आता सिंधू ही मेक ओव्हर करू लागते. तर तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तर राजेश्री हसतच म्हणते की थांब ग सिंधू, मी बघते. आणि आता राजेश्री ही दरवाजा उघडते तर राघव तिथे आलेला असतो. राघवने आता सिंधूसाठी गजरा आणलेला असतो, आणि तो गजरा आता राघव हा सिंधूकडे बघत राजेश्रीकडे देतो. तेव्हा आता सिंधू ही मेक ओव्हर करत खूप सुंदर दिसत असल्याचे राघवच्या लक्षात येते. राघव आता सिंधूकडे बघत असताना राजेश्री म्हणते की काय पाहिजे तुला. तर राघव म्हणतो काही नाही. तर राजेश्री म्हणते की नक्की ना. राजेश्री म्हणते की मला वाटतंय की तू कुणाला तरी शोधतोय. तर राघव म्हणतो की आई तसं काहीच नाहीये. तेव्हा आता हसतच राजेश्री म्हणते की राघव मला सगळं कळतंय बरं का, मी तुझी आई आहे, तुझ्या मनात काय चाललंय ते. पटकन आता राजेश्री ही राघवला सिंधू समोर घेऊन येते आणि म्हणते की सांग राघव कशी दिसते माझी सिंधू. तर आता राघव हा प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो. तेव्हा आता राजेश्री म्हणते की सांग ना कशी दिसते. राजेश्री म्हणते की अगदी परीसारखी दिसते. तेव्हा आता राघव हसू लागतो. तर राजेश्री म्हणते की अरे हसायला काय झालं. तेव्हा आता राघव म्हणतो की आई तू अगदी बरोबर बोलतेस, खरंच तुझी सिंधू परीकथेतील राणीसारखीच दिसते. राघव म्हणतो की ती सुंदरच दिसते, फक्त आणखी एक गोष्ट, हा गजरा घातल्यानंतर ती फुलराणीसारखी दिसेल. तेव्हा आता राघव हसू लागतो. तर बोट करत कृष्णा म्हणते की लंबू आपली मस्करी करायची नाही बरं का. तेव्हा आता राजेश्री म्हणते की का रे उगाच माझ्या लेकीच्या मागं लागतोस. तेव्हा आता राघव म्हणतो की आई तुला तर माहिती आहे ना मला कुणाचीच मस्करी करता येत नाही, मला ते जमतच नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की उगाच तू आपली भंकस करू नकोस. ते ऐकून आता राघव म्हणतो की एवढी हिंमत नाही बाबा आपल्यात. तर आता सिंधू म्हणते की तुझ्यावर तर माझा विश्वासच नाही, तू बोलतो एक आणि करतोय एक. राघव म्हणतो की सिंधू मी अगदी खरं बोलतो, खरंच तू खूप सुंदर दिसतेस. राघव म्हणतो की यापूर्वी मी तुला खूप बघितलं, पण आज तू साडीत खरंच खूप सुंदर दिसतेस, आणि ही साडी घालून तू आज खऱ्या अर्थाने मला आपली वाटतेस, असे राघव सिंधूला बोलतो. राघव म्हणतो की आपल्याला माहिती आहे हे सगळं तू आपल्याला हॅप्पी करायला बोलतोस बरोबर ना. सिंधू आता राजेश्रीला म्हणते की मदर हा आपल्याला काय सांगतोय हा खरं बोलतो, पण तू याच्याकडे एकदा पोलिसी नजरेने बघ, हा आपल्यासोबत कसा बोलतोय ते, आणि मग तुला कळेल की खरं काय आहे ते. तेव्हा राजेश्री राघवकडे बघू लागते. सिंधू म्हणते की हे बघ मदर, हे जर असं काही असेल ना तर आपल्याला या लंबूशी लग्नच करायचं नाही. तेव्हा आता आपल्याला भेजा फ्राय होण्याची अजिबात गरज नाही. तेव्हा आता राजेश्री सिंधूला म्हणते की अगं शांत हो सिंधू. राजेश्री आता राघवला म्हणते की अरे
तू का त्रास देतो माझ्या लेकीला? खबरदार पुन्हा जर तिला त्रास दिला तर. राजेश्री म्हणते की माझ्याशी गाठ आहे बरं का, आणि सिंधू तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. राजेश्री म्हणते की याने जर तुला पुन्हा त्रास दिला तर मी बघते याच्याकडे. खुश ना आता सिंधू? तेव्हा आता राघव आणि सिंधू पुन्हा एकमेकांकडे बघू लागतात आणि राजेश्री हसू लागते. त्यानंतर आता राजेश्री म्हणते की बरं चला लवकर आता तयारीला लागा, आणि राघवचा हात धरत राजेश्री म्हणते की राघव तू सुद्धा आता लवकर तयार हो. त्यानंतर आता गोदा मावशी आणि राजेश्री ही सिंधूला तयार करून सिंधूला बाहेर घेऊन येऊ लागते. त्याच वेळेस समोरून मधू तिथे येते आणि राजेश्रीला म्हणते की आई बाबा तुम्हाला बोलावतात. तर राजेश्री म्हणते मला? तर मधू म्हणते हो, आम्ही कृष्णाला घेऊन येतो. आणि आता हसतच राजेश्री रत्नाकडकडे निघून जाते. तेव्हा रागाने आता मधू सिंधूकडे बघते आणि म्हणते की हे सगळं काय आहे? तुला माहिती आहे ना राघवचं लग्न माझ्याशी होणार आहे. मधू रागाने म्हणते की आपलं डील तुझ्या लक्षात आहे ना, आणि हे बघ मला चीट करायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, नाही तर ते तुला खूप महागात पडेल. तर आता ते ऐकून सिंधू म्हणते की ए सुंदरी, आपण काय चिटिंग करायला चिट पाखरू नाहीये. सिंधू म्हणते की आपण जर एकदा कमिटमेंट केली तर मग कुणाच्या बापाने देखील ती मोडत नाही. तर आता मधू म्हणते की मग एवढी नटून थटून का आलीस तू? सिंधू म्हणते की अरे हसत सिंधू म्हणते की आपल्याला रेडी व्हायला किती आवडतं ते हे तुला तर चांगलंच ठाऊक आहे ना. केसाला हात लावत आता सिंधू म्हणते की हे सुंदरी, आज तू खरं खरं सांग ना, आपण आज खरंच तुझ्यासारखं ब्युटिफुल दिसतोय ना? सिंधू म्हणते की हे बघ सुंदरी, आपल्याला माहीत आहे राघवची होणारी म्हणजे लंबूची होणारी मिसेस तूच होणार आहे, पण आपल्याला सुद्धा खोटं खोटं वेडिंग करू दे ना. सिंधू म्हणते की आपण सोशल मीडियावरती जेव्हा सेलिब्रिटीचं वेडिंग बघायचो ना, तेव्हा आपल्याला सुद्धा वाटायचं की आपलं सुद्धा वेडिंग असंच व्हायला पाहिजे, आणि त्या सोशल वेडिंगमध्ये आपण स्वतःला इमेजिंग करायचो, आणि आज तुझ्यामुळे आपलं ते स्वप्न पूर्ण होतंय, असे आता सिंधू मधूला बोलते. ते ऐकून आता मधू म्हणते की हा हा ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. राणी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, पण कृष्णा मी राघवची बायको होणार आहे आणि लग्नातले सगळे विधी माझ्यासोबत होणार आहे, आणि राघवची अगदी उष्टी हळद सुद्धा मलाच लागणार आहे, हे तू लक्षात ठेव कृष्णा, असे आता मधू ही सिंधूला बोलते. तेव्हा आता सिंधू म्हणते की अगं लाव ना, अगदी चोपून चोपून सगळ्या अंगाला तू हळद लाव. तर आता मधू गोदामावशीला सांगते की राघवची उष्टी हळद मला या वाटीमध्ये आणून द्या, आणि रागाने आता मधू ही सिंधूकडे बघत तेथून निघून जाते. तेव्हा राग घेऊन गोदामावशी म्हणते की या माजोरडीला ना तर हळदीत लोळवावीशी वाटते. गोदामावशी म्हणते की म्हणे हिला राघवची उष्टी हळद हवी आहे. तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की राघवची हळद मी हिच्या पायाला सुद्धा लागू देणार नाही, असा आता सिंधूने देखील विचार केलेला असतो. सिंधू विचार करते की मला मधूने जो त्रास दिला ना, त्याच्या दुप्पट त्रास मी या मधूला देणार आहे. इकडे आता राघव सुद्धा हळद लावण्यासाठी तयार होऊन आलेला असतो, आणि राघवला आता राजेश्रीने मंडोळ्या बांधलेल्या असतात. प्रेमाने आता राजेश्री ही औक्षणाचे ताट घेऊन राघवजवळ येते. राघवच्या पायाला हळद लावत आता राजेश्री राघवचे औक्षण करते. इकडे आता काकू ऋतुजा रेश्मा त्या सुद्धा राघवला हळद लावण्यासाठी तयार होऊन तिथे आलेले असतात. राजेश्रीने हळद लावताच आता काकू ही राघवला हळद लावून औक्षण करते. तर त्यानंतर ऋतुजा, आणि तेवढ्यात आता प्रेमाने मधू ही राघवकडे बघत विचार करते की राघव आज आपल्या लग्नाचे विधी सुरू झालेत, आणि आता बघ तुझी उष्टी हळद मी लावायला आता सुरुवात करीन. तेवढ्यात आता मधूला पटकन फोन येतो आणि मधू बाजूला जाते. तर आता रत्नाकर देखील राघवला हळद लावतो. त्यानंतर आता राजेश्री राघवला म्हणते की राघव तुझी ही उष्टी हळद आता सिंधूला लावायची आहे बरं का. तेव्हा आता राघव तुझं आता लवकरच लग्न सुद्धा होणार आहे, तर आता तू थोडंसं जबाबदारीने वागायचं शिक, असे आता राजेश्री राघवला बोलते. बोट करत राजेश्री म्हणते की खबरदार माझ्या लेकीला त्रास दिला तर. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही देणार त्रास, किती वेळा सांगायचं आई. आणि आता तेवढ्यात रेश्मा म्हणते की आपण सगळेजण आता एक छानसा सेल्फी काढूयात का. तेव्हा आता ऋतुजा मधू सगळेजण तयार होतात, आणि सेल्फी काढण्यासाठी सगळेजण आता एका रांगेत एका शेजारी उभे राहिलेले असतात. आणि तेवढ्यात आता गोदा मावशी उष्टी हळद म्हणजे उष्ट्या हळदीचे ताट आता सगळ्यांच्या समोरून तेथून घेऊन जाते. तर मधू ही गोदामावशीकडे बघते, आणि आता पटकन गोदामावशी ही रूममध्ये येता सिंधू
त्या आणलेल्या हळदीमध्ये पावडर मिक्स करते आणि पटकन सिंधू आता लपून बसते. इकडे आता राणी गोदामावशी येताच गोदामावशी पाठीमागे रूममध्ये येते आणि म्हणते की गोदा, राघवची उष्टी हळद कोणत्या वाटीमध्ये आहे, दी ती वाटी. पटकन आता गोदामावशी सिंधूने मिक्स केलेली पावडरची वाटीची हळद आता मधूकडे देते. तर आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता मधू जाऊ लागताच गोदामावशी थांबा मधुताई असे म्हणत मधूला थांबवते. मधू म्हणते काय झालं. तेव्हा आता गोदामावशी म्हणते की काहीतरी गडबड झाली वाटतं, पोलीसवाल्याची उष्टी हळद या वाटीत नाही तर या वाटीत आहे. असे आता बोलताच आता गोदामावशीने त्या हळदीची वाटी समोर धरलेली असते. राग येऊन आता मधू म्हणते की तू काय वेडी आहेस का, तुला खून करून ठेवता नाही आली का, आणि से हळदीच्या 3-3 वाट्या कोण वापरतं. गोदामावशी म्हणते की अहो मधुताई असं काय करता, एखादी जर वेगळी वाटी घेतली असती तर कुणाला संशय नसता का आला. तर आता मधू म्हणते की एखादी खून करून ठेवायची ना, तर हसतच गोदामावशी म्हणते की अहो केली की. तेव्हा आता मधू म्हणते की दाखव. तर गोदामावशी म्हणते की ज्या वाटीत गुलाबाच्या पाकळ्या आहे ना, तीच वाटीची हळद राघव म्हणजे पोलीसवाल्याची आहे. तेव्हा आता ती गुलाबाच्या पाकळीची वाटी मधू आपल्या हातात घेते आणि जाऊ लागते. तर गोदामावशी म्हणते की थांबा मधुताई. मधू म्हणते की आता काय राहिलं. तर गोदामावशी म्हणते की ती वाटी ही नाही. तेव्हा आता मधू म्हणते की तुला झालंय तरी काय, आणि आता गोदामावशी हसू लागते. तर मधू म्हणते हसतेस तू. तर गोदामावशी म्हणते की अहो या घरच्या होणाऱ्या सुनबाईची मी थोडीशी गंमत केली. गोदामावशी म्हणते की घ्या हीच वाटी आहे. तर आता मधू रागाने गोदामावशीकडे बघत म्हणते की काय गंमत करतेस, आणि ती हळदीची वाटी घेऊन तिथून निघून जाते. आणि आता मधू ती राघवची नावाची हळदीची वाटी घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि त्या वाटीकडे बघत हसतच म्हणते की आता राघवची ही उष्टी हळद मला लागणार आहे. असे म्हणत मधू आता ती हळद तिच्या गालाला आणि सगळ्या अंगाला लावते. आणि लगेचच आता मधूच्या गालाला आणि सगळ्या अंगाला खास सुटलेली असते. तर मधूला खूप त्रास होऊ लागतो आणि मधू विचार करते की मला हे असं काय होतंय. इकडे आता सिंधू ही हळद लावण्यासाठी हॉलमध्ये आलेली असते आणि प्रेमाने आता राजेश्री सगट सगळेजण सिंधूला हळद लावतात आणि अखेरीस राघवची उष्टी हळद सिंधूलाच लागलेली असते आणि इकडे राणीला खूप त्रास होऊ लागलेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता लगेचच पिंकीला फोन करत म्हणते की मला तुझी मदत हवी आहे. तर पिंकी म्हणते की बोल फ्रेंड्स, आणि लगेचच सिंधू म्हणते की माझी सावी शकुंतलाच्या ताब्यात आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की तू जर मला मदत करायला इथे आलीस तर मला या घरातून बाहेर पडता येईल आणि सावीला आणता येईल. तेव्हा आता लगेचच पिंकी म्हणते की तुझ्यासाठी मी काही बी करायला तयार असल्याची पिंकी आता सिंधूला बोलते. आणि आता सिंधू खुश होऊन फोन ठेवते. तर आता पिंकीने सुद्धा विचार केलेला असतो आणि आता पिंकी ही पुन्हा रत्नबारक्यांच्या घरी यायला निघालेली असते. तर आता गुपचूप आता शकुंतलाच्या तावडीतून सिंधू ही सावीला सोडून कशी घरी आणते आणि आता राघवसोबत आता सिंधू कसे दुसऱ्यांदा लग्न लावते आणि मधूला कशी तिच्या पापाची भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब